मैत्रिणीच्या नादाक लागून ट्रेकला निघालंय खरा. आजचो दिवस पूर्ण प्रवासातच जाणार होतो. काय हौस आमका 500 किलोमीटरचा प्रवास करून जातो तो पण स्वतःचे पाय तुडवून घेऊ. घो मनात म्हणत असात घरातच तुझे पाय तोडू शकतंय, एवढ्या लांब जायची गरज काय. घरात थंडीचं कारण सांगून सकाळी 8 शिवाय उठणंही नाही. आणि आता मैत्रिणींसोबत जाऊचा म्हटल्यावर कोल्हापूरच्या थंडीत सकाळी 4 वाजताच उठान बसलोय. गाडीत बसल्या बसल्या टेन्शन येईनला आजचो दिवस जायत प्रवासात, पण उद्या ट्रेक जमात की नाही. पण म्हणतात ना, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है की हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. तसाच कायसा झाला. गाडीत बसल्या बसल्या स्वामींचा गाणं सुरू झाला. जसे काय ते म्हणतच होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग थोडा रिलॅक्स झालो. दिवसभराचा प्रवास करूचो म्हटलो तर गप्प बसून कसं होतलो, म्हणून थोडा जाग्यावरच नाचलो. कारण बाकीची अशी बसलेली जसा काय ती युद्धावरच जाते. आणि मी बसल्या जागेवर एवढा कॉन्फिडन्समध्ये नाचा होतं जसा मी आता गडच जिंकाक चाललो. माझ्याकडे बघून सगळ्यांका असाच वाटला असताला की ह्या एवढा एनर्जेटिक असा, म्हणजे ह्या ट्रेक आमच्या आधीच पूर्ण करताला. पण त्यांना काय माहिती, शक्तिमानी गंगाधर आहे. भंडारदराचा धरण एवढा सुंदर होता की थंय दिवसभराचो सगळो प्रवासाचो त्रास गायब झालो. आमचे कोल्हापूर हायकर्सची टीम सगळी फ्रेश झाली. जाताना कोणीही एकमेकांका ओळखत सुद्धा नव्हती. पण पुढच्या पार्टमध्ये बघा की ही अनोळखी लोका कशी एका कुटुंबातली झाली. अशा पद्धतीने एकदाची 7 वाजता पोचलो ठिकाणावर. मस्त गावरान जेवण आणि टेंटमध्ये झोपण्याची मजा. वा, अजून काय होय आयुष्यात. बाकीचा उद्या गडावर कसा पोचलोय की माका पोचवल्याने ता सगळा सविस्तर सांगतंय. ऐकाक तयार राहा. मोठो पिक्चर असा. तोपर्यंत बाय.